नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे। ते म्हणजे रमा ही अगदी रणरागिणी बनून आपल्या मुलीचा म्हणजे आरोहीचा जीव इरावती आत्तेच्या गुंडाच्या तावडीतून कशा प्रकारे वाचवते आणि सुखरूपपणे रमा आरोही अक्षय पर्यंत कशा प्रकारे पोहोचवते। इरावतीचा प्लॅन कशा प्रकारे रमा ही आता उधळून लावते, हे सर्व काही आता आपण आजच्या ट्विस्टमध्ये प्रेक्षकांना बघणार आहोत। तसेच आता आरोही करून रमाला या सत्याचा उलगडा करणार आहे की तिचे बाबा नक्की काय करतात, कुठे राहतात। आपली रमा आरोहीला खूप मोठ्या अशा संकटातून वाचवणार आहे। आईच्या मायेचा स्पर्श होताच आरोही खूप खुश तर होणारच, परंतु रमाला देखील आता आपली खरी मुलगी आरोही लवकरच भेटणार आहे। तर मित्रांनो, आता हे सर्व कशा प्रकारे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तेव्हा आता आरोहीचा जीव मात्र रमा कसं वाचवते, त्यासाठी आता या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत हेच बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आता जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघत आलो की अक्षयला आर.के. मॅडमच्या म्हणजेच रमाच्या संस्थेमध्ये शेफचा जॉब मिळालेला असतो आणि अक्षय आपलं काम अगदी अचूकपणे मन लावून करत असतो। अक्षय कशाचीही कमी पडून देत नाही। अक्षय हळूहळू आता सर्व काही सेट करण्याचं ठरवतो, परंतु इकडे इरावती आत्यालाही मान्य नसतं। अक्षय आणि त्याची फॅमिली खुश आहे हे पाहून इरावती आत्याचा राग अनावर होत असतो, कारण इरावती आत्याला फक्त आणि फक्त अक्षय आणि त्याच्या फॅमिलीला त्रास द्यायचा असतो, त्यांना दुःखात बघायचं असतं, सर्व फॅमिलीला बरखास्त करून टाकायचं असतं। आता हा जॉब जर अक्षयला अशाच पद्धतीने पुढे नेत राहिला तर अक्षय पुन्हा एकदा साम्राज्य उभा करेल आणि अक्षय पुन्हा एकदा श्रीमंत होईल, अशी भीती आता इरावती आत्याला वाटत असते। इरावती आत्याला मुकादम फॅमिलीचे सुख काही बघवत नसतं, कारण तिला फक्त आणि फक्त मुकादम तिचा बदला घ्यायचा असतो आणि त्यासाठी ती अक्षय सोबत राहत असते। तेव्हा आता अक्षय संध्याकाळी घरी आल्यानंतर इरावती आत्या मुद्दामच अक्षयला त्याच्या जॉबबद्दल विचारत असते। सर्वजण लोक कसे आहेत, आर.के. मॅडम नक्की कोण आहेत, तुझं काम त्यांना आवडतं का, असे अनेक प्रश्न ती आता विचारू लागते, कारण इरावती आत्याला सर्व काही डिटेल्स अक्षयकडून अगदी काढून घ्यायचे असतात। अक्षय सांगतो की आत्या, अगं मी आता त्या अजून आर.के. मॅडमला तर भेटलो नाही, परंतु एकंदरीत मला असं वाटतं की त्या खूप चांगल्या असाव्यात, कारण एवढ्या सर्व अनाथ छोट्या मुलांना त्या सांभाळतात आणि बाकी लोकांकडून मी असं ऐकले मुलांच्या बाबतीत त्या तर खरंच खूप पॉझिटिव्ह आहेत। कोणीही मुलांच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला आर.के. मॅडम यांना अजिबात सहन होत नाही। एवढ्या सर्व मुलांचा ते अगदी बारकाईने अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असतात आणि त्यांचा सांभाळ करतात, असे मी त्यांच्याबद्दल अगदी इतर कामगारांकडून खूप काही ऐकलं आहे। एवढेच नाही तर मी सकाळी जेव्हा आरोहीला हाताला जखम झाली आणि तेव्हा अचानकपणे तेथून घरी निघून आलो, हे सुद्धा आता त्या आर.के. मॅडमला नाही सहन झालं। अगं त्या खरंच खूप अगदी स्ट्रिक्ट आहे आणि त्या मला नोकरीवरून सुद्धा काढून टाकणार होत्या, परंतु मी बनवलेले सर्व काही पदार्थ आर.के. मॅडमला खूप आवडलेत आणि म्हणूनच त्यांनी मला परत एक संधी दिली। आता मी अशी चूक पुन्हा कधीही करणार नाही। लवकरच ते आर.के. मॅडमची आणि माझी भेटही होईल, तेव्हा मी त्यांना सॉरीसुद्धा म्हणेल। म्हणून आर.के. मॅडमचा म्हणजे नकळतपणे आपल्या रमाची तो अगदी वाहवाह करत असतो। अक्षय आता इतकं कौतुक करतो हे बघून आता इरावती आत्याला थोडंसं असं फील होते। त्यानंतर मात्र आता हा जॉब तर आहे ना, तो टिकून ठेवला तर आपली सर्व काही परिस्थिती अगदी छान अशी सुधारेल। हळूहळू आपण सर्व काही बँकेची कर्जसुद्धा फेडू आणि आपलं घर पुन्हा आपल्या ताब्यात घेऊ, असं अक्षयचं आता स्वप्न असतं आणि त्याबद्दल तो इरावती आत्याला सांगू लागतो। आणि अक्षय ह्या जॉबमुळे आता इतका खुश असतो तर इरावती आत्यालाही अजिबात सहन होत नाही, म्हणून आता इरावती आत्या काही ना काही प्लॅन करण्याचं ठरवते, जेणेकरून अक्षय हा जॉब देखील अगदी सोडून जाईल आणि पुन्हा एकदा तो रस्त्यावर येईल। म्हणून आता इरावती आत्या बरोबर अक्षयशी गोड बोलत असते, मनात मात्र तिच्या खूप काही काळ अगदी वेळ भरलेलं असतं। त्यानंतर अक्षय हा आरोहीला घेऊन झोपण्यासाठी जातो, तर दुसरीकडे आता रमाला आपल्या अक्षयची आणि आपल्या मुलीची खूप अशी आठवण येत असते। अण्णासाहेबांनी जरीही जो काही निर्णय घेतला तर रमाचं आणि साईसोबतचं लग्न करून द्यायचं, ते अजिबात रमाला काही मान्य नसतं, परंतु ते हे सर्व काही अगदी जगाच्या देखावेसाठी रमा करण्याचं ठरवते। परंतु आतून मात्र रमाला खूप काही त्रास होत असतो। तिला क्षणोक्षणी फक्त आणि फक्त आपल्या छोट्याशा मुलीची आणि अक्षयची आठवण होत असते। अक्षय म्हणजे आपल्या रमाचा श्वास असतो, तर दुसरीकडे मात्र अक्षयला अजूनही ते क्षण आठवत असतात
की त्या मंदिरामध्ये नक्कीच कोणीतरी आपली जवळची व्यक्ती होती. असं मला का असं वाटत असेल, नक्की ती व्यक्ती कोण असेल आणि तो क्षण अजूनही अक्षयच्या मनातून जायला तयार नसतो. अक्षयला एक अगदी त्याचं मन सांगत असतं की कदाचित ती रमा तर नसेल ना. आणि खरंच रमा जर पाचगणीला असेल असा तो आता सारखा विचार करत असतो. आणि अक्षयला मात्र आता रमाची आठवण सतावत असते. अक्षयला आता रमाच्या आठवणीने काही झोप लागत नसते, इकडे रमालाही झोप लागत नसते. दोघांनाही एकमेकांच्या भेटीची आतुरता लागलेली असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही अर्थात दोघेही स्कूलमध्ये जाण्यासाठी निघलेले असतात. पाचगणीला आता त्या ॲडमिशन देखील त्यांचं झालेलं असतं. आरोही पाचगणीला येऊन खूप खुश असते, कारण तिला सारखं असं वाटत असतं की तिची आई पाचगणीमध्येच नक्की तिला भेटेल म्हणून. आणि म्हणूनच आता आरोही त्या क्षणाची वाट पाहत असते. अक्षय आरोही आणि अर्थाला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी गेलेला असतो, तर इकडे इरावती आत्याचा दुसरा एक प्लॅन असतो. इरावती आत्याने तिच्या काही माणसांना म्हणजे एका गुंडाला पैसे देऊन त्या आरोहीला किडनॅप करण्यासाठी सांगितलेलं असतं. इरावती आत्याचा असा प्लॅन असतो की अक्षय RK मॅडमच्या संस्थेसाठी त्याच्या कामावर गेलेला असेल आणि इकडे अर्थाला किडनॅप करायचं. आणि अर्था मात्र किडनॅप झाली हे जर अक्षयला कळाले तर अक्षय त्या क्षणाला हातातील सर्व काही काम सोडून तेथे पळत येणार आहे. आणि आत्याला मात्र 100% हे माहिती असतं, अक्षय लवकरच धावत येईल. आणि जर अक्षय सतत असं काहीतरी करत राहिला तर त्याचं काम अर्धवट सोडून तो पळून आला तर नक्कीच अक्षयचा जॉब हा जाईल, त्याला नोकरी सोडावी लागेल. आणि RK मॅडम जी कोणी आहे ती अक्षयला कामावरून काढून टाकेल. अक्षय पुन्हा एकदा रस्त्यावर येईल. इरावती आत्याला हेच हवं असतं आणि असाच तिचा काहीतरी प्लॅन असतो. म्हणून इरावती आत्याने त्या गुंडांना अर्थाचा फोटो दिलेला असतो आणि तिला स्कूलमधून अगदी गायब करायचा. जोपर्यंत मी आदेश देत नाही तोपर्यंत आरोहीला तुम्ही सोडायचं नाही, असं आता इरावती आत्याने त्या गुंडांना सांगितलेलं असतं. आता इरावती आत्या काही दिवसांसाठी आपल्या आरोहीला किडनॅप करून ठेवणार असते, कारण तिला फक्त आणि फक्त अक्षयला त्रास द्यायचा असतो, त्याला संकटात टाकायचं असतं. आणि अक्षयचा पूर्ण जीव अगदी आरोहीमध्ये अडकलेला असतो. इरावती आत्याला हे चांगलंच माहिती असतं आणि म्हणूनच अक्षयला त्रास देण्यासाठी इरावती आत्या इवल्याशा आरोहीचा वापर करण्याचं ठरवते. आता नेहमीप्रमाणे अक्षयने अर्था आणि आरोहीला स्कूलमध्ये सोडल्यानंतर तो RK मॅडमच्या संस्थेवर जेवण बनवण्यासाठी जातो. तर इकडे साहिल आणि जो काही अगदी फोटो आहे म्हणजे रमाचा, यांनी तो फोटो मात्र अण्णासाहेबांच्या बंगल्यावर भिंतीवर लावलेला पाहून रमाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तिला खूप राग येतो. हा फोटो येथे कोणी लावला म्हणूनच आता ती खूप अशी भडकते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. तेव्हा मात्र अण्णासाहेब बाहेर येतात आणि म्हणतात की हे बघ रमा, हा फोटो तर मीच येथे लावलेला आहे, हा तुझा वर्तमान काळ आणि हा फोटो बघून तुला वर्तमान काळाची रोज आठवण येत राहील. तुलाही आता ही जी काही भूतकाळातील आठवण आहे तर ती मात्र तुझ्या डोक्यातून निघून जाईल आणि साहिल सोबत तू आता नवीन आयुष्याची सुरुवात तर करणारच आहे. म्हणूनच हा फोटो मी तुला अगदी तुझी चिडचिड होऊ नये, कारण तिला आता सर्व काही नकोसं असतं म्हणून तुझी चिडचिड होते, मला मान्य आहे, म्हणून हा फोटो मी तुझ्या कायम समोर ठेवण्याचं ठरवले. त्यानंतर आता रमाला हे काही पटत नसते, तिची सारखी चिडचिड होत असते, कारण तिला सर्व काही नकोच असतं. तिचं फक्त आणि फक्त अक्षयवर प्रेम असतं. साईसाठी तिच्या मनात कोणत्याही अगदी अशा एक बायकोची जागा नसते. ती साईला फक्त आपला एक मित्र मानत असते, बाकी तिच्या मनात साईविषयी कोणताही अगदी भावना नसतात. त्यामुळे रमाचा राग अगदी अनावर झालेला असतो. आता लवकरच मित्रांनो, आता मात्र जो काही तो फोटो आहे त्या फोटोला आता तडा जाणार असतो, कारण जिथे प्रेमच नाही तेथे त्या सोबतच्या फोटोला तरी काय अर्थ. त्यानंतर आता इकडे इरावतीचा आत्याचा जो काही गुंडा आहे तो आरोहीवर लक्ष ठेवून असतो. कसंही करून तो आता आरोहीला गायब करायचं असतं. त्यानंतर आता स्कूलचा टायमिंग संपतो आणि सर्व मुलं आपापल्या घरी जाण्यासाठी निघलेले असतात. अर्था आणि आरोही अक्षय येण्याची वाट पाहत असतात. दोघी आता अर्ध्या त्या स्कूलच्या रस्त्यावर उभ्या असतात. तेवढ्यात आता इरावती आत्याने सांगितल्याप्रमाणे तो गुंड आरोहीचा फोटो बघतो आणि ही तीच मुलगी आहे, हिलाच गायब करायचं आहे असं तो आता म्हणत अगदी आरोही अर्थाच्या जवळ येऊन गाडी घेऊन येतो. आणि लवकरच तो आरोहीला गाडीच्या पाठीमागे बसलेला गुंड आहे तो अलगदपणे उचलतो आणि तेथून घेऊन जाण्यासाठी निघतो. आता हे सर्व काही अगदी रमा पाहते आणि तिला तर खूप मोठा धक्काच बसतो. बिचाऱ्या अर्थाचा आता आपल्या आरोहीला कोणीतरी घेऊन जाते हे बघून आवाजसुद्धा निघत नसतो. ती ओरडण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते
माझ्या बहिणीला कुठे घेऊन जातात म्हणून ती अगदी वाचवा वाचवा म्हणून अगदी मोठमोठ्याने ओरडत असते. तर इकडे मात्र आता आरोही सुद्धा मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात करते आणि मला वाचवा म्हणून इरावती आत्याचे गुंड अर्थात जे काही आरोहीचे लगेच तोंड दाबून ठेवतात आणि तिला एका अड्ड्यावर घेऊन जाण्यासाठी निघतात. तर इकडे आर्थाही मोठमोठ्याने रडत असते. माझ्या बहिणीला कोणीतरी उचलून घेऊन गेलं, तिचा जीव वाचवा म्हणून जीवाच्या आकांताने ती अगदी आरडाओरड करत असते. आजूबाजूचे लोक फक्त बघत उभे असतात. आणि मित्रांनो, आता देवकृपेने त्याच वेळेला आरके मॅडम म्हणजे ही रमा तेथून जात असते आणि ती अर्थाचा आरडाओरडा तिच्या कानावर पडतो. आता अर्था अगदी ओरडत असताना मात्र रमा बघते, लगेच ड्रायव्हरला गाडी थांबवण्यासाठी सांगते आणि अर्थाजवळ पळतच येते. बाळा काय झालं, तू अशी रडतेस का असे विचारू लागते. आता अर्थाच्या तोंडातून शब्द फुटत नसतो. अगोदर ती तिला शांत करते, पिण्यासाठी पाणी वगैरे देते, तिच्या तोंडावरून अगदी प्रेमाने हात फिरवते आणि तिला सुद्धा आता तो स्पर्श काही मायेचा वाटतो. कारण लहानपणी जेव्हा आरती गेली तेव्हापासून आता रमा ही अगदी अर्थाचा सांभाळ तिने स्वतःच्या हाताने केलेला आहे म्हणून तो स्पर्श तिला अगदी आपला मायेचा वाटतो. आणि ती विचारते की बाळा तू काय झाले, का ओरडतेस. तेव्हा अर्था फक्त आरोही आरोही असं बोलत असते. आणि तेव्हाच रमा विचारते की कोण आरोही. अर्था आता सांगू लागते की माझी बहीण आरोही, तिला कोणीतरी उचलून घेऊन गेले, माझ्या बहिणीला वाचवा म्हणून. आता अर्था अक्षरशः जो काही घडलेला प्रसंग आहे तो बघून अगदी तिला चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा मात्र आता रमाला तिने सर्व काही सांगितलेले असते. आता रमाला सुद्धा अर्थामध्ये आपल्या आपुलकीची एक अशी भावना वाटत असते, कोणीतरी आपल्या जवळचीच ही मुलगी आहे, तिच्याशी आपलं काहीतरी नातं आहे असे तिला अगदी अर्थाला मिठीत घेतल्यानंतर जाणवत असते. कारण अर्थाला जेव्हा चक्कर येते तर तेव्हा मात्र रमाने अर्थाला मिठीत घेतलेलं असतं आणि तिला अगदी शांतपणे ती शांत करते. ड्रायव्हरला ती अर्थाची काळजी घ्यायला सांगून आता रमा त्या गुंडांचा पाठलाग करण्यासाठी निघते. आता रमाच्या तळपायातील एक आग मस्तकात गेलेली असते. कोणीतरी गुंड एका छोट्याशा निरागस मुलीला उचलून घेऊन जात आहे, हे आता त्या नराधमांना मी नाही सोडणार अशा प्रकारे रमाने अगदी मनाशी निश्चय केलेला असतो. आणि काही करून आता आरोहीला अगदी त्या गुंडांच्या तावडीतून मात्र वाचवायचंच असे तिने आता ठरवलेलं असतं. म्हणून आता रमा ही वाऱ्याच्या वेगाने त्या गुंडांचा पाठलाग करत असते. आता घेऊन जाण्यासाठी ते गुंड निघलेलेच असतात. तेव्हा मात्र आता त्याच वेळेला रमा त्या गुंडांना आडवी होते आणि त्या गुंडावर लगेच काठीने वार करायला सुरुवात करते. आता रमाचा तो अवतार अगदी रणरागिणी झालेला असतो आणि ते बघून मात्र जे काही त्यांनी पाठवलेले ते गुंड आहे ते खूपच घाबरतात. रमा काही न विचारता गुंडांच्या गाडीवर अगदी अंगावर काठीने वार करू लागते. रमामध्ये आता वेगळ्याच प्रकारची एक अशी शक्ती संचारलेली असते, तिला कुठल्याही प्रकारचे भान राहत नाही. ती कमरेला पदर खोचून आता रमा दनादन त्या गुंडांना अगदी मारत असते आणि आता त्या गुंडांना अगदी रमा चार हात करते आणि त्यांचा जो काही अगदी फाडशा पाडते. तिचा तो अवतार पाहून गुंड आणखीनच घाबरतात. रमा एकटी त्या गुंडांना अगदी 2-3 गुंडांना पुरून उरलेले असते. तर रमाला इकडे जे काही अगदी पाहून आरोही तर खूपच खुश असते. आरोहीचं तोंड त्या गुंडांनी रुमालने बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा रमा आता मोठ्यानेच ओरडते की अशा छोट्या निरागस मुलीला किडनॅप करून घेताना लाज कशी वाटत नाही तुम्हाला. तुम्हाला आई बहीण मुलं आहेत की नाही. तुमच्यासारख्या गुंडांना तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे की ज्यांना अगदी मायेचा पाजर फुटत नाही. तेव्हा मात्र आता रमा असे म्हणत पुन्हा त्या गुंडांच्या अंगावर धावून जाते आणि लगेच एक गुंड आहे ते खूप रमाला घाबरतात आणि तेथून ढूम ठोकून पळून जातात. तेव्हा आता आरोही परत येते आणि घट्ट अशी मिठी ती आपल्या रमाला मारते. आता आईला म्हणजे तिने आपल्या स्वतःच्याच आईला मिठी मारलेली असते. तर आता आरोहीने जेव्हा रमाला मिठी मारलेली असते तेव्हा रमाला तो मायेचा स्पर्श काही वेगळाच जाणवतो. जणू तिच्या स्वतःच्याच मुलीने तिला अशी घट्ट मिठी मारली आणि रमाच्या डोळ्यातून अगदी मायेचे अश्रू व्हायला सुरुवात होते. आता रमाने मात्र आपल्या आरोहीला गुंडांच्या तावडीतून अगदी सुखरूपपणे वाचवलेलं असतं. तिच्या अंगावर एक ओरखडा सुद्धा येऊन दिलेला नसतो. नकळतपणे आईचं कर्तव्य मात्र रमाने पार पाडलेलं असतं. रमा आता लगेच आरोहीच्या डोळ्यातील अश्रू पुसते आणि बाळा रडू नकोस, घाबरू नकोस, मी आहे ना तुला, मी तुला काही होऊन देणार नाही म्हणून ती आरोहीला शांत करते. आणि बाळा तुझं नाव काय असे तिला विचारते. तेव्हा आरोही तिची ओळख सांगायला सुरुवात करते. मी आरोही अक्षर देवधर. कारण रमा ही तिच्या तोंडावरून अगदी प्रेमाने हात फिरवते.
ते की अगं आरोही, तू तर खरंच किती गोड आणि गोंडस आहेस ग. ते गुंड कोण होते? त्यावर आता आरोही सांगते की मी त्यांना नाही ओळखत. मी माझ्या बाबांची वाट बघत होते. माझी ताई आणि मी आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो आणि अचानक ते गुंड आले आणि मला उचलून घेऊन जाण्यासाठी निघाले. तेव्हा आता रमाला त्या गुंडांची अजूनसुद्धा चीड आलेली असते. आणि आता आरोही सांगते की ते नक्की बॅड अंकल होते. मला खरंच खूप भीती वाटत होती. आणि खरंच आता आरोही पुन्हा रडायला सुरुवात करते. रमा आरोहीची आता भीती घालवते आणि म्हणते की हो, हे बघ, त्या बॅड अंकल आहे ना, तर त्यांना अजिबात घाबरायचं नाही. मी त्यांना नाही सोडणार. त्यांना मी आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. त्यामुळे इथून पुढे तू असं मॅडमला म्हणजे अशा बॅड अंकलला अजिबात घाबरायचं नाही. आणि ओके. म्हणून आता आपल्या आरोहीला अगदी जवळ घेत ती पुन्हा अगदी कुरवाळते. आरोहीकडून आता रमाला कळतं की आरोही आपल्या अण्णासाहेबांच्या RK फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या शेफची मुलगी आहे. तर तिचा जीव रमाने वाचवला अशा रूपाने मात्र अगदी रमा ही आरोहीला घेऊन जाण्यासाठी निघते. त्यानंतर आता इकडे आर्था ही अक्षयला फोन करून सांगते की आपल्या आरोहीला किडनॅप करून अगदी शाळेसमोरून तिला कोणीतरी उचलून घेऊन गेलं. ते ऐकून आता अक्षयच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्या काळजाचा ठोका चुकतो. अक्षय पूर्णपणे गाळ होतो आणि तो कोलमडून गेलेला असतो. कोणी माझ्या मुलीला उचलून घेऊन गेले असेल. आता मी माझ्या आरोही बाळाला कुठे शोधू? तू तरी अगं माझी अशी परीक्षा का बघतोस? म्हणून तो देवाला अगदी हात जोडून वेडापिसा झालेला असतो. त्याला काही समजत नाही की मी माझ्या आरोहीला नक्की आता कुठे शोधू. एक दुःखाचा डोंगर आता अक्षयवरती येऊन कोसळलेला असतो. तर इकडे आरोहीने रमाला सांगितल्यानंतर तिचे बाबा एका येथे संस्थेमध्ये शेफ म्हणून काम करतात. तेव्हा आता रमाला अगदी अचूकपणे कळून चुकतं की आरोही येथे आपली जी काही नवीन जॉईन झालेला शेफ आहे तर त्यांची मुलगी आहे. तर म्हणून आता मला लगेच आरोहीला आपल्यासोबत घरी घेऊन जाण्यासाठी रमा निघते आणि तिला बोलते की हे बघ अगं बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस आणि घाबरूसुद्धा नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. आपण लवकरच तुझ्या बाबांनासुद्धा कळूयात की तू अगदी सेफ आहेस. म्हणून आता रमा ही आरोहीला घेऊन तिच्या बाबांचाच म्हणजे अक्षयचा नंबर विचारत असते. तेव्हा आरोही बाबांचा नंबर तिला सांगते. परंतु त्याच वेळेला रमाच्या मोबाईलची चार्जिंग संपते. त्यामुळे रमा ही अक्षयचा काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. इकडे अक्षय तर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. आता मी माझ्या मुलीपर्यंत कसं पोहोचू? इकडे रमाला असं वाटतं की आता आरोहीच्या बाबांना तिची काळजी लागून राहिलेली असेल. अगदी ही गोड आणि निरागस मुलगी आहे आणि तिच्या बाबांना तर कळवायला हवं की आरोही अगदी सुखरूप आहे म्हणून. मी आता तिच्यासोबतच आहे आणि लवकरच आता रमा ही घर गाठते आणि जे काही कंपनीचे मॅनेजर आहे आणि त्यांना सांगते की आपल्याकडे जे काही सेफ काम करतात त्यांची ही मुलगी हिला कोणीतरी अगदी उचलून घेऊन चाललं होतं. तिच्या बाबांचा तुमच्याकडे नंबर आहे ना? कारण माझा मोबाईल हा स्विच ऑफ झालेला आहे. त्यांना जरा फोन करून कळवा की आरोही एकदम सुखरूप आहे आणि ती येथे संस्थेमध्ये आहे. तिला तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तेव्हा आता मॅनेजर साहेब म्हणजे पवार हे लगेच अक्षयला फोन करतात आणि अक्षय सर, तुमची मुलगी आरोही येथे आहे असल्याचे सांगतात. ते ऐकून अक्षयच्या जीवात जीव येतो. त्याचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. आरोही आता ठीक आहे. तेव्हा आता अगदी अक्षय विचारतो की हे बघा ती तेथे कशी पोहोचली? तेव्हा मॅनेजर सांगतात की हे बघा RK मॅडम तिला स्वतः येथे घेऊन आलेल्या आहेत. ती एकदम अगदी सुखरूप आहे. तुम्ही काही काळजी करू नका. लवकरात लवकर तुम्ही घरी या आणि तुमच्या ह्या मुलीला घेऊन जा. आता अक्षय थँक्यू असं म्हणत लगेच वाऱ्याच्या वेगात तिकडे जाण्यासाठी निघालेला असतो. त्याला त्याचे डोळे अगदी भरून येतात. देवाचे तो आभार मानतो. आपल्या मुलीला म्हणजे आपल्या आरोहीला आता बघायचं त्याचं अगदी एकच ध्येय असतं. आर्थासुद्धा आता इकडे खूप घाबरलेली असते. परंतु अक्षय जेव्हा तिला सांगतो की हे बघ आरोही ठीक आहे बेटा, तू काही काळजी करू नकोस. तेव्हा आता आर्थासुद्धा अगदी ओके झालेली असते. अक्षय इकडे देवाचे आभार मानतच येत असतो. माझ्या मुलीला तू सुखरूपपणे अगदी माझ्यापर्यंत पोहोचवलंस. जर माझ्यापासून ती दूर झाली असती तर माहिती नाही मी तिच्याशिवाय जगू शकलो असतो किंवा नाही असं अक्षय म्हणत असतो. अक्षयला मात्र आता वेगवेगळे अशा शंका आणि कुशंका मनात येत असतात. परंतु आरोही ठीक आहे म्हणून अक्षयला आता खूप असा आनंद झालेला असतो. अशा प्रकारे आता रमाने आपल्या स्वतःच्या मुलीचा आपल्या आरोहीचा जीव वाचवलेला असतो आणि आईचं एक कर्तव्य तिने पार पाडलेलं असतं. परंतु अजूनपर्यंत रमाला हे माहिती नसतं की आरोही तिची अक्षयची मुलगी आहे. परंतु आरोहीला भेटून रमाला सुद्धा काहीतरी वेगळं असं फील होत असतं की जेणेकरून आता ती तिची जवळची कोणीतरी आहे आणि आता ह्या मायलेकींची
हृदयस्पर्शी भेट तर अशा प्रकारे झालेली असते, परंतु रमाला हे कधी कळणार की ही तिची मुलगी आहे हे बघणं आता खरंच असं रोमांचक ठरणार आहे। त्यानंतर आता इकडे गुंडांनी इरावती आत्याला फोन करून सांगितलेलं असतं की ती मुलगी आमच्या तावडीतून सुटली। कोणीतरी एक बाई तेथे आली आणि तिने आरोहीला आमच्या तावडीतून वाचवलं। आमच्यावर जबरदस्त लाठीने तिने अगदी पलटवार केला। तेव्हा आता इरावतीचा पूर्णपणे डाव फसलेला असतो। आता इरावती आत्ता विचार करत असते नक्की ही बाई कोण आहे आणि ती आरोहीला ओळखत सुद्धा नसताना या माझ्या माणसांच्या तावडीतून तिने वाचवलंच कसं। आणि इरावतीचा राग आता अगदी अनावर झालेला असतो। रमाने आता चांगल्या प्रकारे नकळत का होईना इरावती आत्याला धडा शिकवलेला असतो। तेव्हा आता इरावती आत्याचा प्रत्येक प्लॅन आता रमा ही उधळून लावून आता आपल्या अक्षय आणि आरोही या दोघांची ताटातूट होऊन तर देणार असते, परंतु लवकरच मात्र आता आरोहीची आणि रमाची अशी भेट होणार असते आणि रोज मात्र एकमेकींना भेटून आरोहीला अगदी रमाचा खूपसा लळा लागणार असतो। आणि त्यातच म्हणजे अक्षयच्या समोर सुद्धा आता रमा ही येथे राहते पाचगणीला। आपली आरोही जे काही म्हणत होती ते अगदी खरं आहे असे मात्र आता अक्षयच्या लक्षात येणार असते। आणि आता हे त्रिकोणी कुटुंब मात्र लवकरच एकत्र येणार असते आणि आरोहीला आता रमाची इतकी ओळख झालेली असते, इतकी माया आणि प्रेम तिच्यामध्ये एकमेकीत वाढलेले असते की आरोही रमाला सोडायला तयारच नसते। आणि आपल्या आईबद्दल ती आता सर्व काही रमाला सांगायला जेव्हा सुरुवात करते तेव्हा मात्र आता रमासमोर सत्य येणार असते आणि सत्य मात्र येऊन मात्र आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होऊन आरोहीला रमा ही आपली आई असल्याचं सत्य कळणार असते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होईल आणि काय काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।